लाडकी बहीण योजनेचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत। आर्थिक वर्ष अखेर आणि ई-केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक गुंतागुंतीमुळे हा विलंब झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। मात्र आता या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण 3000 रुपये मे महिन्याच्या मध्यापर्यंत महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। दरम्यान ई-केवायसी अनिवार्य केल्यामुळे तब्बल 54 लाख लाभार्थी कमी होणार असल्याची माहिती समोर आली आहे। आता लाभार्थ्यांची संख्या जवळपास 1,80,00,000 इतकी आहे। लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण लाडक्या बहिणीला आता 3000 रुपये मिळणार आहेत। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा एकत्र दिला जाणार आहे, अशी माहिती सध्या मिळते। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी पासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे, त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींसाठी आता एप्रिल आणि मार्च महिन्याचा 3000चा हप्ता येणार आहे। कोण लाभार्थी पात्र असणार आहेत आपण पाहणार आहोत। सर्व लाडक्या बहिणींचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे। मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। पहा, आता भरपूर लाडक्या बहिणी याच प्रतीक्षेत आहेत की मार्च आणि एप्रिलचा हप्ता 3000 रुपये कधी मिळणार आणि कोणाला मिळणार, काय होणार, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कारण वारंवार आपल्याला न्यूज येत आहेत, आज येणार, उद्या येणार, कोण सांगतंय न्यूजवाले 15 तारखेपर्यंत येणार, कोण म्हणतंय पुढच्या आठवड्यात येणार, कोण म्हणतंय आता GR आलाय, कोण म्हणतंय आता ह्या महिन्यात ह्या लाडक्या बहिणींना सुरू झालं आहे। असं काही नाही, अजून वाटप सुरू झालेलं नाही, अजून हप्ता आलेला नाही। हे तुम्हाला एक पहिल्यांदा गोष्ट सांगतोय। पुढे काही महत्त्वाच्या 2-3 गोष्टी सांगणार आहेत, त्या खूप इंटरेस्टिंग असणार आहेत। कारण काय प्रॉब्लेम आहे भरपूर लाडक्या बहिणींना, मी पुढे तुम्हाला सांगणार आहे नेमकं त्यांचा प्रॉब्लेम काय आहे, आता त्यांनी काय फेस करतायत प्रॉब्लेम, आणि लाडक्या बहिणींना कुठल्या लाडक्या बहिणींना हप्ता येऊ शकतो आणि येऊ शकत नाही, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण पाहणार आहोत। आणि कुठल्या तारखेपर्यंत सुद्धा हे पैसे आपल्याला मिळतील हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळं टेन्शन घेऊ नका। पहिली गोष्ट तर सर्व लाडक्या बहिणींना माझी एक नम्र विनंती आहे, टेन्शन घेऊ नका। हप्ता हा येणार आहे का, तर हो, हप्ता येणार आहे। कुठल्या महिन्याचा येणार आहे, मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता येणार आहे। मग फेब्रुवारीचा हप्त्याचा जे येत आहे ते काय आहे, फेब्रुवारी हप्त्याचा येऊ शकतो, परंतु शक्यता खूप कमी आहे। त्यामुळं मार्च एप्रिलचा हप्ता तर हा 100% तिथं येणार आहे। 2 महिन्याचे हप्ते तुम्हाला 3000 रुपये हे 100% तुमच्या खात्यात पडणार आहेत। मग तुम्ही म्हणाल दादा ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, 3000 रुपये पडणार आहेत, पण कोण पात्र लाभार्थी आता ह्याच्यामध्ये असणार आहेत? पात्र लाभार्थी कोण असणार आहेत? तर पात्र लाभार्थी याची जी काही महत्त्वाची तुम्हाला मी सांगतोय, कोणत्या जिल्ह्यातून जास्त पात्र लाभार्थी असणार आहेत किंवा कमी लाभार्थी असणार आहेत, किंवा कोण असे लोक आहेत, कोण अशा लाडक्या बहिणी आहेत ज्या खरंच पात्र ठरतील आणि बाकीच्या अपात्र ठरतील। आता आपण जर बघितलं तर भरपूर ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा आलेला नाही, भरपूर लाडक्या बहिणींना आलेला नाही। सुमारे 1 कोटीच्या जवळपास लाडक्या बहिणी असतील ज्यांना हप्ता आलेला नाही, बरोबर। आता कमेंट्समध्ये मला पहिल्यांदा सांगा कोणाकोणाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला आहे, कोणाकोणाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला आहे। कारण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आल्यानंतर ज्या लाडक्या बहिणी हप्ता आलेला आहे त्यांना तर 100% मार्च एप्रिलचा हप्ता मिळणार का, तर मिळू शकतो, पण त्यातसुद्धा ते बाद होऊ शकतात का, कारण कागदपत्रांची तपासणी भरपूर वेळा आता कागदपत्रांची तपासणी सुरू आहे। भरपूर लाडक्या बहिणींना हप्ता येईलच असं नाही, कारण सरकार काय करतं, ई-केवायसीसाठी थांबलं होतं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। 31 एप्रिलपर्यंत ही मुदतवाढ दिली होती सगळ्यांना, 30 एप्रिलपर्यंत 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली होती। भरपूर लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली आहे, अजूनसुद्धा त्याच्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणींची ई-केवायसी काय रखडलेली आहे। आता प्रोसेस कशी आहे, ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी झाली आहे त्यांची देखील कागदपत्रांची तपासणी होत आहे। कुठल्या कागदपत्रांची तपासणी घेत आहे, अर्ज पडताळणी होत आहे। अर्ज पडताळणीमध्ये ते प्रामुख्याने 3 ते 4 गोष्टी चेक करतात। तुमचा अर्ज, पहिली गोष्ट तर तुम्ही पहिलं तर तुमचं आधार कार्ड चेक करतात, तुम्ही खरंच स्त्री पुरुष आहात का तुमचं आधार कार्ड फेक आहे। कारण भरपूर ठिकाणी आपण असं बघितलं आहे की महिलेच्या नावाखाली पुरुषांनी फक्त फोटो चिटकवून तिथं लाभ घेतलेला आहेत, असे भरपूर केसेस महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलेले आहेत। त्यामुळं तिथं ते सगळ्यात अगोदर चेक करतायत की आधार कार्ड तुमचं बरोबर आहे का। आधार कार्ड त्याच्यावरती तुमचं बर्थ डेट बघतात ते, पहिली गोष्ट तर, आणि नाव, ह्या 2 गोष्टी जर तुमचे तेच नाव जर अर्ज जो भरला आहे त्याच्यावरती असेल तरच तुम्हाला तो पहिलं तर तिथं क्रायटेरिया पहिला तुमचा पास झाला। दुसरा क्रायटेरिया काय, दुसरं कागदपत्र काय बघतात ते म्हणजे तुमचं उत्पन्न तुमचं 2.5 लाखापर्यंत आहे का हे पाहतात। जर उत्पन्न 2.5 लाखापर्यंत नसेल तर तिथं तुम्हाला बाद करतात।
तिसरी गोष्ट तुमचा RTOचा कागदपत्र, RTO विभागाकडून त्यांनी डेटा घेतलेला आहे. म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का तुमच्या नावावर, तुमच्या घरातल्या कुठल्याही सदस्याच्या नावावर 4 चाकी वाहन आहे का हे चेक केलं जातं. जर ते असेल तरी देखील बाद करत आहेत. पुढची गोष्ट ते बघत आहेत की तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीला आहे का, सरकारी नोकरीला आहे का हे बघितलं जातं. जर सरकारी नोकरीला असेल तरी देखील तुम्हाला आता बाद करण्यात येत आहे. आता आपण जर बघितलं तर भरपूर ठिकाणी आता पोलीस भरतीला रिझल्ट लागलेला आहे आणि भरपूर कुटुंबातील जे तरुण आहेत ते नोकरी लागलेले आहेत, तरुणी आहेत त्या नोकरी लागलेल्या आहेत. पोलीस भरती असेल, कुठं शासकीय दुसरे असेल किंवा प्रायव्हेटसुद्धामध्ये भरपूर जण नोकरीला लागलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचं उत्पन्न आता वाढलेलं आहे, बरोबर. किंवा सरकारी योजना, दुसऱ्या सरकारी जॉब लागलेला आहे, त्यामुळे तो एक क्रायटेरिया फेल झालेला आहे. पुढचं जे आहे की 2 सरकारी योजनांचा लाभ घेणं, किती 1,500 रुपयापेक्षा जास्त, सरकारने हे सुद्धा आधी सांगितलं होतं. अशा लाडक्या बहिणी बाद करण्यात येत आहेत, लक्षात घ्या. तुम्हाला आता कळालं कोण बाद झाला. आता कोणाला किती पैसे मिळणार हे आपण पाहूयात. बघा, ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्यापर्यंत हप्ते मिळाले त्यांना मार्च आणि एप्रिलचे 3,000 रुपये मिळणार, हे फिक्स आहे. कारण 2 हप्त्याच्या पैसे आलेले नाहीत आणि 2 हप्त्याचे पैसे एकत्रित सरकारला द्यावं लागणार, हे फिक्स आहे. याच्यामध्ये कुठलाही अडथळा नाही किंवा कुठलाही त्याच्यामध्ये शंका नाही. कुठल्या बँकेत येणार, HDFC, ICICI, बँक ऑफ महाराष्ट्र का पोस्ट खातं, हे आपण सांगणार आहोत. बघा, प्रामुख्याने जर आपण बघितलं तर पहिल्यांदा सरकारी बँक, पोस्ट खातं अशामध्ये येणार आहे. आता ज्या लाडक्या बहिणीचा लाभच बंद झाला आहे त्यांच्यासाठी बघा सोल्युशन काय, तर त्यांनी हा फॉर्म भरून द्यायचा आहे. लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबतचा फॉर्म आहे. हा फॉर्म तुम्ही भरून द्यायचा, अंगणवाडीत जमा करायचा आहे. तुमचा अर्ज पुन्हा एकदा पडताळणीसाठी जाईल, पुन्हा एकदा कागदपत्र चेक केली जातील आणि जर तुम्ही खरंच पात्र ठराल त्यावेळेस तुमचं नाव जे आहे ते पुन्हा पात्र लाभार्थीमध्ये येईल. हे एक तुम्हाला ह्याच्यामध्ये पर्याय आहे. सोल्युशन मी तुम्हाला सांगितलं आहे. काय तुम्हाला पर्याय, त्याचं उत्तर मी सांगितलं आहे की जर तुम्ही बाद झाला असेल तर तुम्हाला हा फॉर्म भरून द्या, सोबत डॉक्युमेंट द्या, उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखापर्यंत द्या, ह्या सगळ्या गोष्टी करा. आधार कार्ड जे अपडेट आहे ते करून द्या. तुमचं पुन्हा एकदा अर्ज पडताळणी होईल आणि तुमचं नाव पात्र लाभार्थीमध्ये येईल, बरोबर. आता किती दिवस लागतील, कुठल्या टायमाला पैसे येणार, हे सगळं आता बघणार आहोत. बघा, 15 तारखेपर्यंत हप्ता येणार होता असं सांगितलं जात होतं, परंतु GR आलेलं नाही. पण मग GR जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हप्ता वितरणाची तारीख फिक्स होत नाही. त्यामुळं अंदाज आहे GR आज येईल. आज जर GR आला तर पुढच्या 2 दिवसात हे वितरण 100% होईल आणि लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 2 महिन्याचे हप्ते येतील. किती? 2 महिन्याचे, 1 नाही 2 महिन्याचे. कळालं? सगळ्यांना कळालं असेल, बरोबर. आज 3,000 रुपये जमा होतील. बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे. पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्या आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3,000 जमा झाल्या आहेत. त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी